स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आमच्या इथे लिलीची रोज 2 फुलं फुलतात। इथे बघू शकता तुम्ही 2 सुकलीत आणि 2 फुललेले आहेत। आणि आमच्या गार्डनमध्ये ना खूप गवत झालेलं आहे, तर रोज गवत काढायचं म्हटलं तरी पण पाऊस येतो। आज थोडासा पाऊस रिमझिम चालूच होता, तरी पण आम्ही पावसामध्ये गवत काढलं। आणि इथे बघू शकता गवत काढल्यामुळे बरंच साफसफाई दिसत आहे। आणि अशा कंपाऊंड खूप मोठं आहे, त्यामुळे गवत खूप होतं आणि मग काढायला वेळ भेटत नाही। तरी पण आज वेळात वेळ काढून गवत काढलं। रिमझिम पाऊस चालूच होता आणि गवत काढता काढता मला इथे हळदीचे रोपं दिसले, तर मग मी ते हळदीचे रोपं काढून घेतले। आमच्या गार्डनमध्ये मी दरवर्षी हळद लावत असते, पण मागच्या वर्षीची हळद माझी अजिबात चांगली आलेली नव्हती। तर मग मी थोडेसे कंद या बरणीमध्ये ठेवले की हेच आपल्याला पुढच्या वेळेस लावता येतील म्हणून। पण साफसफाई करताना मला काही हळदीचे रोपं सापडले, कारण की इथे गार्डनमध्ये मी खाली हळद लावलेली होती, पण ती हळद काही जास्त चांगली आलेली नव्हती। थोडीशी काढून घेतली आणि बाकीची असं मला वाटलं की आता ती खराब झाली, मग मी ते सगळं सोडून दिलं आणि हळद काढलीच नाही। पण आता पाऊस पडल्यामुळे थोडेसे हळदीचे कंद राहिले असतील, तर तिथे कोंब फुटले आणि इथे बघा असे छान रोपं तयार झालेले आहेत। तर मग मी हे सर्व रोपं काढून घेतले, कारण की आता इथे झाडाची खूप गर्दी झालेली आहे, त्यामुळे हे रोपं मी आता टेरेसवर लावणार आहे। तर इथे टेरेसवर मी झाडं लावलेले तुम्हाला नेहमीच दाखवत असते। आमची पाण्याची टाकी फुटली होती, जास्तच प्रमाणात फुटली होती, त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही कट केली आणि दोन्ही भागामध्ये त्याच्या असेच माती टाकून झाडं लावलेले आहेत। तर बरेच झाडं मी नेहमीच दाखवत असते। आणि मागच्या वेळेस या टाकीमध्ये मी लावली होती 1 गिलक्याची वेल, 1 दोडक्याची वेल आणि काही करडईचे झाडं होते। करडईच्या बिया मी काढल्या, त्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे। आणि थोडीशी अद्रक लावलेली होती, तर अद्रक भरपूर आली आणि त्यानंतर थोडीशी अद्रक मी जशी लागेल तशी काढून घ्यायची आणि बाकीची अद्रक तशीच होती। तर ते पूर्ण अद्रकीचे पानं सुकले आणि त्यानंतर मी काही अद्रक काढली नाही। तर आता पाऊस पडल्यानंतर इथे बघू शकतो तुम्ही अद्रक इतकी छान फुटलेली आहे, खूपच दाट आलेली आहे आणि अद्रक पण सध्या आलेली आहे, म्हणजे आता मी थोड्या वेळाने काढून दाखवणारच आहे। तर हळदीची रोपं लावण्या अगोदर या टाकीमध्ये बरंच गवत आलेलं होतं, ते गवत काढून घेतलं आणि त्यानंतर हळदीची रोपं लावले। तर बघा इथे एका बाजूला आहे अद्रक आणि अद्रकीच्या बाजूला काही दोडक्याचे रोपं आलेले आहेत आणि इथे मी हळद लावलेली आहे। तर आता ही हळद अशी लावलेली दिसते तुम्हाला, काही दिवसातच बघा एवढे गच्च भरतील झाडं, एवढे झाडं फुटतात, कारण की एक जरी कंद लावला तर त्यापासून खूप सारे झाडं आपल्याला हळदीचे भेटतात आणि त्यापासून खूप सारी हळद भेटते। तर इथे बघा दोडक्याची वेल आहे, ती दोडक्याची वेल मी काढली आणि ती बाजूला लावली, तिथेच लावली सध्या टाकीमध्येच, कारण की आता मला सुचत नव्हतं कुठे लावावे म्हणून। आणि जर ती काढली नसती तर पूर्ण अद्रकीच्या झाडामध्ये गुंतली होती ती वेल। 2-3 वेली होत्या दोडक्याच्या, 2 वेली एका बाजूला होत्या आणि 1 वेल पूर्ण अद्रकीच्या झाडामध्ये गुंतली होती, त्यामुळे मी ती काढली आणि एका काडीच्या सपोर्टने एका साईडला लावून दिली। आणि आता इथे अद्रक बघा किती छान आलेली आहे। अद्रकीचे पानं जेवढे हिरवेगार दिसतात तेवढेच अद्रकसुद्धा छान आलेले आहे। भरपूर अद्रक आहे, जर एवढे झाडं काढले ना तर खूप सारी अद्रक निघेल यामधून, पण मी काही आता एवढी काढणार नाही। मी काय करते, जशी लागेल ना तशी थोडी थोडी अद्रक काढत असते, कारण की त्यामुळे अद्रकीचे झाडं पसरत जातात आणि आपल्याला अद्रक भेटतच जाते। आणि अशी अद्रक एखाद्या कुंडीमध्ये लावून ठेवली ना तर आपल्याला अद्रक विकत आणण्याची गरज पडत नाही, ती वर्षानुवर्ष चालतच राहते, अद्रक कधीच संपत नाही। कसे उडत आहे, इथे पाणी दिसत आहे, कारण की रात्रीपासून पाऊस चालूच होता आणि सकाळी पण पाऊस होता, त्यामुळे पाणी जमा झालेलं आहे। तर हे जमा झालेलं पाणी ना असंच जात नाही, झाडून लावावं लागतं, तेव्हा मग ते निघून जातं। अद्रक काढली आता तर भारी मस्त। आता अद्रक टाकून चहा पिवा, दाखव कॅमेरा। हां हेच अद्रक टाकून चहा बनवून मस्त अद्रक चहा। चला तर आता आम्ही खाली आलो आणि ताजी अद्रक काढून आणली होती, तर मस्त अद्रक टाकून चहा केला आहे, गरम गरम गुळाचा चहा आणि सोबत बिस्किट। यांना भूक लागली तर म्हटलं बिस्किट खाऊ थोडासा नाश्ता म्हणून। आणि कारण की आज आहे ना पावसामध्ये भरपूर काम केलं, कंपाऊंडमध्ये खूप गवत झालेलं होतं आणि रोजच चाललं होतं गवत काढायचं, पण मग हे घरी नसतात, मग परत दुकानात कोणी नसतं, मग त्यामुळे गवत काढता नाही येत। आज हे पण घरी होते, त्यामुळे मग मी गवत काढलं आणि अद्रकचे झाडं तर अगोदरच लावलेलेच होते, हळदीचे झाडं लावायचे होते, हळदीचे झाडं पूर्ण खराब झाले होते, तर आता त्याला कोंब फुटले आणि मस्त पानं फुटले होते, तर मग ते वरती लावले आणि आज एवढं काम केलं।
चला थोडीशी टेस्ट घेऊन परत बोलू. बोला 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 नाही प्या चहा. तर मस्त चहा झाला ना? एकदम ताजी असते घरातल्या गार्डनची टेरेस गार्डन मधून आम्ही अद्रक काढली आणि एकदम फ्रेश चहा इतकी मस्त स्वादिष्ट चवदार झालेली एकदम तब्येत खुश. सेंट पण मारते मस्त अद्रकचा. खरंच ताजी फ्रेश अद्रक काढून चहा केला तर खूप छान लागतो. खूपच छान लागते. आणि ते अद्रकच्या चहा सोबत आपण बिस्किट हो ही बिस्किट खाऊ. कसं वाटतं बघू आता टेस्ट करू. अप्रतिम खूपच छान हा. स्वादिष्ट चहा आणि त्याच्यासोबत बिस्किट. अजूनही पण थंडगार वातावरण आहे बाहेरचं बघा. हवा सुटली. पाऊस नाही सध्या. पाऊस उघडलाय. खूप हवा आहे काय. हे दाखवत आहे झाड वगैरे. हे बघा जोरदार हवा आहे. पडदा पण हलतोय. मला वाटतं संध्याकाळपासून पाऊस आहे ना आज है ना. आणि आज दिवसभर वातावरण काल रात्रीपासून पाऊस चालू आहे. तर आज सकाळी पण खूप जोरदार होता. आणि त्यानंतर मग थोडासा रिमझिम सुरू झाला पाऊस. तर आम्ही काम करून घेतलं गवत वगैरे काढण्याचं आणि राहिलेलं आत्ता काढलं. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.